आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय झालं अण्णा? कोणाचा फोन होता? ते काय झालंय? कुणी आवाज देते का? अगं ते बाथरूम मध्ये होतो ना म्हणून मग. अरे जयदेवराव तुम्ही या बसा ना, या या आत्या. नाही ना ग, काय झालं? काही काही काम होतं का? अचानक असं येणं केलं? जो स्वतःच्या वस्तू सांभाळू शकत नाही तो काय कोणाचा सांभाळ करणार. आता परत येतोय. पुण्यांदा तुम्ही तुमच्या वस्तू माझ्या घरातच काय माझ्या घराच्या आजूबाजूला जर दिसल्या तर मग तुम्ही हाय आणि मग म्या. चल मग या. कमाल, आता एवढं तावातावाने बोलत होता हा. हो ना, दादाला बघितल्यावर असा मूड होता याचा की जणू काही त्याच्या अंगावर धावून जाईल. पण मग अचानक असं काय झालं की हा एकदम मऊ झाला? एक वेगळी गंमत आहे. गंमत? तो जेव्हा आला ना तेव्हा मी बाथरूम मध्ये आहे असं त्याला खोटं सांगितलं आणि मी बाथरूम मध्ये नव्हतो. मला अंबिकाचा फोन आला. तिने मला सगळं सांगितलं. तेव्हा तिचा फोन कट करून मी माझ्या स्वतःच्या फोनवर त्याला फोन केला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, कोण बोलते? आपण कोण बोलताय? कोण म्हणजे? आणि मला विचारणार तुम्ही कोण? फोन तुम्ही केलाय ना? मग तुम्ही सांगा की कोण बोलताय ते. तुम्ही खूपच जास्त बोलताय असं नाही वाटत का? चोरी करताना बरी हुशारी चालते तुमची. सॉरी. ओ, तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतं काय? आणि मला चोर म्हणणार तुम्ही? आहे तरी कोण? नाही, कुठं आहे ते तर सांगा, म्हणजे तिथं येतो आणि तुम्ही. ओके, मग या पोलीस स्टेशनला या. सांगतो तुम्हाला मी कोण आहे. पोलीस स्टेशनला? म्हणजे मला नाही कळलं. बरोबर. आता बोबडी वळली असेल ना, मग कसं सुचेल? हो, मी खरंच सांगालोय. खरंच कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. पोलीस स्टेशनला तुम्ही मला काय बोलवते? मी पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टर राणे बोलतोय. आता जो फोन तुमच्याकडे आहे तो तो तुमचा आहे? नाही, माझं नाही. हा, मग आता ज्या फोनवरून तुम्ही बोलताय ना तो चोरीचा आहे. आणि आता तो तुमच्याकडे आहे म्हणजे चोर सापडलाय नाही का? हो साहेब, मी कशाला चोरी करू? मग तुमच्याकडे फोन कुठून आला? आबाळातून पडलाय? नाही, ते मला बी यो फोन गावलाय. काय पुरावा आहे? आणि नाव काय आपलं? म्या जयदेवराजे शिर्की, नरसिंगपूरचा आहे. या गावचा सरपंच आहे म्या. हो 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 हो, सरपंच साहेब तुम्ही आहे का? माफ करा, मला माहिती नव्हतं तुम्ही आहात म्हणून. तो फोन तुमच्याकडे आहे ना, तो फोन हरवल्याची तक्रार त्याच्या मालकाने आमच्याकडे केली. आता पोलीस म्हटल्यावर उलट तपासणी करणं आमचं कामच आहे नाही का? हा, असू दे असू दे. पण सरपंच साहेब, तुम्ही हा फोन पोलीस स्टेशनला जमा करू शकता बरं, किंवा मी एक काम करू शकतो. हा फोन ज्याचा आहे ना त्याला तुमच्याकडून घेऊन जायला सांगू शकतो. नाही, त्याला द्यायची काय बी गरज नाही. ज्याचा फोन आहे त्याला मी परत करेन, नका काळजी करू. थँक्यू. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचा पोलीस खात्याला फार उपयोग होतो बरं. थँक्यू. हा, ओ असं आहे. मा, हल्ली दादाच्या हुशारीची ट्रेन खूपच फास्ट धावतीये ना. छान हँडल केलं शेखर. पण प्रत्येक वेळी असंच होईल असं नाही ना. नाही म्हणजे तो करेलच, पण पण काय मग बघितलंस ना
किती माज होता त्याच्या चेहऱ्यावरती. दादाच गुन्हेगार आहे असं वाटत होत. चोर वाटत होता तो त्याला. तर तेव्हाच इतका राग आला होता ना. शेखरवर बोट ठेवलेलं मी खपवून घेणार नाही, मग तो कुणीही असो. मला माहितीये ना माझा मुलगा कसा आहे ते. पण तो फोन काय आला आणि हा एकदम गप्पच झाला पुतळ्यासारखा. हो ना ग. एक हार जर का त्याच्या गळ्यात घातला असता ना तर नक्कीच पुतळा वाटला असता. पण काय ग, तू त्याच्या चमच्याची हिंमत बघितलीस का? माया, हुकमाचा इतका आपल्याकडे असला ना तर कुणालाही वाटतं बाजी आपण मारणार म्हणून. पण शेखरने बाजी पलटवली. त्यांचा प्लॅन चौपट. ते होणारच होत आहे. त्याला तेव्हा वाटलं असेल की ज्या चोराने माझा फोन चोरी केला तोच चोर त्याच्या घरी चोरी करायला गेला म्हणून. हो ना, मी तेच समजावण्याचा प्रयत्न करत होते त्याला, पण ऐकायला तयारच नाही. उलट तुलाच चोर म्हटलं आमच्या समोर. नीट चौकशी केली नाही, बघणं नाही, विचारणं नाही, आणि आलाय मोठा शाना उलट तपासणी करायला. पण काय उपयोग, त्या गाजराची पुंगी वाजलीच नाही. मोडून खाल्ल्यासारखं झालं. गेला ना शेवटी मान खाली घालून. पण आई, त्या दिवशी तिथे चोर गेलाच नव्हता. मग मी गेलो होतो. शेखर काय? होय, मी अंबिकाला तिचं लॉकेट आणि तिची चेन परत करायला गेलो होतो. पण तेवढा तिथे काहीतरी दंगा झाला म्हणून मी लगेच निघालो. पण निघता निघता माहित नाही कसा माझा मोबाईल तिथे पडला आणि त्याचा जाब विचारायला हा इथे आला होता. रे शेखर, हे नसते उद्योग करायची गरजच काय असते? हे सगळं मी फक्त अंबिकासाठी केलं. तुला माहिती आहे मी अंबिकासाठी काही पण करू शकतो आणि ही चेन आणि लॉकेट अंबिकाला परत करेन असं मी तिला वचन दिलं होतं. अंबिकासाठी लॉकेट फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी तिला द्यायला गेलो होतो. शेखर बाळा, नको करत जाऊ रे असं. काय होणार आहे साध्य याच्याने? गोत्याचं नव्हतं होईल. उगीच गोत्यात येशील तू. यापेक्षा काहीतरी वेगळं कर ना, की नुसती लग्नाची स्वप्न बघायची आहे. हे बघ, असाच वागत राहिलास ना तर तो राघव अंबिकाच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मोकळा होईल, हनीमूनला जाईल, हातात हात घालून बागडे, आणि तू बघ इथे स्वप्न रंगून. शेखर, तुला पत्ताही लागणार नाही आणि तू हेच करत बसशील. मा, तू त्याचा कॉन्फिडन्स वाढवतेस की घालवतेस? हे बघ माया, मी फक्त शेखरला सावध करते. अभी नाही तो कभी नाही. दिसतं तसं नसतं म्हणून माया जग फसत. कळलं? मी शेखरची फसवणूक होऊ नये म्हणून हे सगळं बोलते, त्याच्या चांगल्यासाठी. ए पुराव, अरे काय कुणाला हसा लागलाय? राघव जे दिला एवढा सुधारलेला नाही बरं का देव. चिडला का नाही तर नुसत्यात तुमच्या नावावर तुमच्या बापांच्या चड्ड्या काढून घेईन. पळा. काय ना तुम्ही पण त्या पोरांना भीती दाखवायला लागलाय.
ही जेव्हा मोठी होतील आणि कुणाच्या तरी प्रेमात पडतील का नाही तेव्हा कळेल त्यांना. मग बघा की कधी कुठं आणि कसं कशावरनं वगैरे पडतात. त्याने ही पोरं मोठी झाली की नाही, लैला मजनू हीर रांझाच्या लव्ह स्टोरी सांगणार नाहीत, राघव आणि अंबिकाच्या लव्ह स्टोरीज सांगणार. काय तुम्ही पाच झालंयस तू, तुझं लवकर लग्न लावायला पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब, पोलीस स्टेशनात कार्यक्रम आहे काय? श्रीखंड न्यायला आलाय? सावंत रेड्या ठोका याला. अरे काय अचानक येऊन बेड्या ठोका वगैरे काय चाललंय? हो इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय? सरळ घरात घुसताय, बेड्या गाला म्हणताय. माझा पोरगा म्हणजे काय रोड साईड रोमिओ वाटला होय तुम्हाला? हे असलं करत जाऊ नका, जड जाईल. हो रंगराव, जड कोणाला जाईल कळस तुम्हाला. चला पोलीस स्टेशनला. अहो, असं कसं पोलीस स्टेशनला चला? आणि कुठल्या गुन्ह्याखाली अटक करायला लागलाय? वॉरंट आहे काय? तुम्ही जी कंपनी उभी केली आहे त्यात बनवलेल्या मिठाईतून लोकांना विषबाधा झाली. काय? सगळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जनता भडकली आहे म्हणून ही कारवाई करावी लागते. तुमची कंपनी सील करण्याचा आदेश आहे वरिष्ठांचा. अहो इन्स्पेक्टर साहेब, असलं काही झालेलं नाही. हे कोणतरी माझ्या विरुद्ध केलेलं कटकारस्थान आहे. अहो आपल्या प्रोडक्टला तर उलट लोकांनी नावाजले. याचाच फायदा घ्याला तुम्ही. आता मी चौकशी करणार, तो मावा सापडणार. आता सरळ सरळ गुन्हा उघडकीस आला, तुम्ही अडकणार म्हणून तुमची ही नाटकं चाललेत का? हो इन्स्पेक्टर साहेब, हे झालं असेल काहीतरी, पण त्याच्याशी आमचा संबंध नाही. तो सांगा लागलाय ना हो त्यानं काही केलेलं नाही म्हणून. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी एकतर बाद माल कधी ठेवत नाही. आणि जेव्हा माझ्या असं लक्षात येतंय की मावा बाद झालाय तो सरळ मी टाकून देतोय. नवीन ताज्या माव्यानं मी सगळी मिठाई बनवतोय आणि मगच प्रोडक्ट बनवतोय. रिपोर्टच सांगाल खरं खोटं काय ते. तुम्ही सर्वे करू नका. ती मिठाई नेतो आणि तो खवा सुद्धा. जावा की, घेऊन जावा. काय खरं खोटं व्हायचं ते होऊ दे, घाबरत नाही आम्ही. ते आता आपोआपच सिद्ध होईल. आता मी तुम्हाला सोडणार नाही. कारवाईला सहकार्य करा. आमच्या कामामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न करू नका. सावंत, माल ताब्यात घ्या. चला आता पोलीस स्टेशनला. एक मिनिट थांबा. हे जरा जयाला फोन लाव रे. राघवचा फोन? हा बोल की राघव. हॅलो जया. अरे बाबा, वाचव होता मला येऊन. माझ्यावर काय नाही ते खोटे नाटे आरोप करायला लागलेत. काय? अरे पोलीस आलेत मला अटक करायला. अरे पण कशासाठी? तू काय केलंस काय? परत कोणाशी भांडलस का तू? नाही रे, तसलं काही केलेलं नाही मी. दुकानाला पण टाळं लावायचं म्हणायला लागलेत. अरे पण ते उगाच कशाला करतील? तू नीट सांगणारस का काय झालंय ते? अरे यांचं असं म्हणणं आहे की आपल्या प्रोडक्टच्या मिठाया खाऊन लोकांना विषबाधा झाली म्हणे. लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पण मी असलं काही केलं नाही रे. खरंच नाही. बाद माल मी ठेवत नाही. मी सगळा बाद मावा टाकून दिलता. ते बघ राघव, ते उगाच असं काय बी करणार नाही. मला खरं खरं सांग, तू काय केलंस काय? अरे जया, मी काय बी केलं नाही असं. आणि मी का धंद्यावर लात मारून घेऊ? आणि तुझ्याकडे मी मदत मागायला लागलोय, तू अशी उत्तर देतोस मला? विश्वास नाही? अरे तसं नाहीये राघव. तू याच्या आधी बी लय काय काय केलंय, त्याच्यातनं मी तुला बाहेर काढले. तुझ्या एखाद्या चुकीकडे मी काना डोळा करण. पण राघव, तू जर खरंच काय गुन्हा केला असशील तर नाही, मी बी तुला माफ नाही करणार. नाही रे जया, खरंच काही केलेलं नाही. मी इमानदारीत धंदा सुरू केलाय आणि इमानदारीत प्रोडक्ट बनवतोय. मी अंबिकेची शपथ घेऊन सांगतो, मी असलं काही बी केलेलं नाही. बरं ठीक आहे, तू बाकी काय बी करशील, पण अंबूची खोटी शपथ नाही घेणार. मी बघतो, करतो काहीतरी. ये.
चला पोलीस स्टेशनला. इन्स्पेक्टर साहेब जरा थांबा. जयदेव राजे शिर्केंना येऊ दे. राघव जया राघव बघ काय हो साहेब कसली चौकशी करताय? चौकशी वगैरे पोलीस स्टेशनला. चला. थांबा इन्स्पेक्टर. मॅडम तुम्ही काय झालं इन्स्पेक्टर? तुम्ही इकडे काय करताय? राघव जेते यांचं अरेस्ट वॉरंट निघालंय. विषबाधा झाली अशी पोलीस स्टेशनला तक्रार आली. अनेक लोक उपचार घेत आहेत. काही लोक गंभीर आहेत. राघव काय म्हणतात हे? अहो विद्या मॅडम, मी शपथ असं काही केलेलं नाही. अहो हे कुणीतरी मला फसवण्यासाठी करायला लागले. विश्वास ठेवा माझ्यावर. अहो आतापर्यंत मी कायम चांगलं प्रोडक्ट दिले. गावात विचारा पाहिजे तर तुम्ही. होय की मॅडम, आम्ही चांगला व्यवसाय करायला लागलोय हे बघवणं झालं हो. कुणाच्या तरी पोटात खेवदवा उठलाय. जो कोण असेल ते एकदा गाव दे मला. बुकना पाडतो का नाही बघा. तुम्ही चिडचिड करू नका, शांत व्हा प्लीज. आणि माफ करा, पण काय आहे, अहो मॅडम तुम्ही का माफी मागा लागलाय? तसं नाही, तुम्हाला विनाकारण त्रास झाला ना म्हणून. इन्स्पेक्टर साहेब हे रिपोर्ट्स घ्या. ऍक्च्युली फूड पॉइझनिंगमुळे काही लोकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय हे जेव्हा मला कळलं तेव्हाच मी या प्रकरणाचे तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. आणि त्यानंतर माझ्यासमोर हा अहवाल आला. या अहवालावरून असं स्पष्ट होतं की त्या दिवशी समारंभात जे जेवण होतं त्यात मशरूम्स वापरण्यात आले होते आणि मुळात ते मशरूम्स विषारी होते. त्यामुळे त्या दिवशी जी काही विषबाधा झाली ती त्या मशरूम्समुळे झाली. खरं तर त्या दिवशी त्या कार्यक्रमात जे मिठाईचे बॉक्सेस राघवच्या कंपनीतून घेण्यात आले होते ते फक्त प्रमुख पाहुण्यांना वाटण्यासाठी आणले होते. कदाचित त्यांनी ते अजून खाल्लेही नसतील. त्यामुळे राघवच्या कंपनीतून आणलेल्या मिठाईमुळे विषबाधा झाली असं आपण म्हणूच शकत. म्हणजे या रिपोर्ट्स वरून तरी तसं सिद्ध होत. आणि तरीही तुम्हाला जर का चौकशी करायचीच असेल किंवा परत एकदा तपासणी करायची असेल तर तुम्ही यांच्या कंपनीतले मिठाईचे बॉक्सेस आणि सगळ्या मिठाया तपासू शकता. नाही मॅडम, त्याची काही गरज नाही. या रिपोर्टने सगळी माहिती मिळेल. राघव जेते, आय एम सॉरी. आमच्यामुळं तुम्हाला त्रास झाला. सावंत चला. विद्या मॅडम, तुमच्या रूपानं देव धावून आला बघा. अहो आमची बाजू कोणी समजूनच घ्यायला तयार नव्हतं. तुम्ही तर सगळं पुरावा वगैरेच घेऊन आला. लय उपकार झाले तुमचे. उपकार वगैरे काही नाही. मी नेहमी सत्याची बाजू घेते इतकं. यावेळी मला खात्री होती की तू निर्दोष आहेस म्हणून मी तुझी बाजू घेतली. जर काही विषबाधा तुझ्यामुळे झाली हे सिद्ध झालं असतं तर मीही तुला कायद्याच्या हवाली केलं. कारण ड्युटी फर्स्ट. कर्तव्यात भावनांना थारा नसतो. आज परत एकदा तुम्ही मदतीला धावून आलास. नाहीतर आजकाल कोण कोणासाठी एवढं करते हो. जयदेव काय तुम्ही पण. आता आपण कुणी कुणासाठी काय केलं हे बोलत बसायचंय का? आणि तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. आणि राघवच्या बाबतीत म्हणाल तर यावेळी मला खात्री होती की तो निर्दोष आहे. म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून मला जितकं करता आलं तितकं मी केलं. नाही बरोबर आहे. तुम्ही कायम सत्याच्या बाजूने असतायचा बघा. पण जयदेव मला एक वेगळाच डाऊट येतोय. म्हणजे बघा ना, हे एवढं मोठं प्रकरण घडलं, कितीतरी लोकांच्या जीवावर बेतलंय. या सगळ्या प्रकरणात नक्कीच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे. मला असं वाटतं ना कुणीतरी मुद्दाम हे सगळं घडवून आणलंय. नाहीतर बघा ना, राघवच्या डेअरीत खवा खराब झाला होता ही गोष्ट बाहेर कोणाला कशी कळली? आणि कुणीतरी जाणून बुजून तो खवा खराब केला नसेल कशावरून? हा सगळा राघवला अडकवण्याचा प्रयत्न तर नसेल? तुमच्या बोलण्यात तथ्य आहे विद्या मॅडम. पण ती जी कोणी व्यक्ती आहे ना तिने खूप मोठा प्लॅन केला होता. म्हणजे जवळजवळ राघवच्या अटकेची सोय केली होती. पण राघवच्या प्रसंगावधानामुळे तो अडचणीत येईल असं काही झालं नाही इतकंच. वय विद्या मॅडम, पण आता जे काय झालं त्यात राघव अडकलाच असता की. म्हणजे यो कटच आहे. मे बी हे लग्न होऊ नये म्हणून हे कुणीतरी करत असेल. जयदेव मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्याकडे कानाडोळा करू नये. प्लीज थोडेसे अलर्ट राहा तुम्ही पण. आणि विद्या मॅडम,
प्रश्न फक्त राघवचा नाहीये, सामान्य जनतेचा बी आहे. आणि मला घराआधी गाव महत्वाचं आहे. या कारस्थाना मग जो कोण बी आहे, ज्यानं कोण राघवला बदनाम करायचा प्रयत्न केला, गावातल्या लोकांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याचं खरं रूप मी गावामोर आणल्याशिवाय गप्प नाही बसणार. बरोबर बोललास या. ह्यो जो कोणी खेकड्यावानी वाकड्या चाली चाला लागलाय की नाही, त्याची नांगी आत्ताच मोडाय पाहिजे. काय आता बोट तोडायला बघा लागलाय, नंतर हातापातूर याचा. हे झालंच, पण हे सगळं कुणीतरी मुद्दाम करतंय हे नक्की. मुद्दामच चाललंय हो, मुद्दामच चाललंय. काय आमचा राग्या सुधारा लागलाय, त्याची प्रगती व्हायला लागली आहे, ती बघवत नाही. जया, मला पक्क माहिती आहे हे कोण करायला लागले आणि का करायला लागले. त्याचं काय करायचं ते माझं मी नंतर बघतो. ते जे काही असेल, पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनीच आता सावध राहायला हवं. कारण काय परत काही होऊ शकतं, सांगता येत नाही ना. बरं, मी येते आता. धन्यवाद विद्या मॅडम. चला. नाना, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आता लावला पाहिजे. सोक्ष मोक्ष लागल्यात जमाय राग्या. याच्या मागचा खरा सूत्रधार मला कळलाय. फक्त आता तो माझ्या नजरेसमोर यायला नको, नाहीतर मी काय करीन माझं मला माहिती आहे. कोण? सांगू? तुझा विश्वनाथ मामा. 100 नाही 1000% सांगतो, ही सगळी करतूत त्या विश्वनाथ मामाचे. सापाच्या अवलादीचा आहे तो, सापाच्या अवलादीचा. तो कुठल्या थराला जाऊ शकतो का नाही हे मला पहिल्यापासून माहिती आहे. तुझंच खातोय आणि तुलाच डसायला बघतोय. हो ना, आपण असं कोरा अंदाज लावून कसं चालणार? पण आपल्याकडे काय पुरावा आहे काय? नाही ना. आणि बघा, तुम्ही उगाच मामाला चुकीचं समजायला लागले. आणि मला खात्री आहे माझा मामा असा कवच करणार नाही ज्याच्यामुळे मला नांबूला त्रास होईल. जया, एकदा तुझ्या डोळ्यावर बांधलेली मामाच्या प्रेमाची पट्टी काढ आणि त्रयस्थपणानं बघ. मी जे काही सांगालोय सगळं तुला पटेल एकदम. या नाव काढलं सैतानाचं आणि मुंजा इथं हजर.